तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज मी एका नवीन पोस्टबद्दल माहिती घेऊन आलेली आहे, ज्याचे फॉर्म झालेले आहेत तुम्हाला अप्लाय करण्यासाठी. तर पाहूया की ती पोस्ट कोणती आहे. तर ही पोस्ट आहे पुरवठा निरीक्षक भरती 2023 बद्दलची. तर या विभागाची भरती दर 5 वर्षानंतर केली जाते आणि गेल्या वेळेस ही 2018मध्ये आलेली होती भरती आणि त्यानंतर आता 2023मध्ये आलेली आहे. आणि ही अतिशय पॉवरफुल पोस्ट आहे. सप्लाय इन्स्पेक्टरची पोस्ट आहे ही. याने पूर्ण तुमच्या तालुका आणि जिल्ह्यावरती तुमचं पूर्ण नियंत्रण असतं. तर मी तुम्हाला सांगेन की हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल, क्वालिफिकेशन तुमचं काय लागेल, MSc-ITचं लागेल का, याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत पहा. तर सर्वात अगोदर आपण MSc-ITबद्दल बोलूया. तर हा फॉर्म भरताना तुम्हाला MSc-IT लागणार नाही आहे. MSc-ITची काही गरज नाही आहे तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी. यात तुम्हाला जर काही महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे डिग्री. तुमची पदवी झालेली पाहिजे. मग आता कोणतीही फील्ड असो, आर्ट असो, कॉमर्स असो किंवा सायन्स असो, परंतु तुमची डिग्री झालेली पाहिजे, डिग्री कंप्लीट पाहिजे या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी. आता फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला जास्त प्रिफरन्स द्यायला पाहिजे हे आपण पाहूया. तर इथं तुम्ही पाहू शकता की इथे विभाग कार्यालय आणि समोर त्याच्या पदं आहेत. तर एवढ्या जागा आहेत. समोर कोकणामध्ये पाहिल्या तर आपण किती 47 जागा आहेत. पुण्यामध्ये चांगल्या 82 जागा आहेत, जास्त आहेत. नाशिकमध्ये कमी आहेत 49 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत, 88 जागा आहेत. अमरावतीमध्ये 35 आणि नागपूरमध्ये 23 अशा जागा येतात आणि मुंबईमध्ये 21 आहेत. तर सगळ्यात कमी मुंबईमध्ये आहेत आणि सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. तर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये फॉर्म भरू शकता. इथे तुम्ही या जागेला प्रिफरन्स देऊ शकता जास्त, किंवा पुण्यामध्ये देखील भरू शकता कारण पुण्यामध्ये देखील बऱ्याच जागा आहेत, 82 जागा आहेत पूर्ण. किंवा तुम्ही जर चेक केला असेल, तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या कॅटेगरीला एखाद्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत, तर तुम्ही तिथेसुद्धा भरू शकता. आता आपण तलाठीचा जे फॉर्म भरला त्याच्या एक्झाममध्ये जर आपल्याला जास्त मार्क पडले असतील आणि काही मार्क्सने जर आपलं राहिलं असेल तर या फॉर्ममध्ये आपण भरू शकतो. कारण हा पेपर त्यापेक्षा थोडा इझी लेवलचा असणार आहे. सो थोडे कमी जागा असणाऱ्या जरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये जरी फॉर्म भरला तरी बहुतेक आपला काही चान्स असू शकतो, लागू शकतो. आणि तुम्ही जिथे फॉर्म भरला तुम्हाला त्याच्या जवळपासच्या जिल्ह्यांचे देखील तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पुण्यामध्ये फॉर्म भरला तर जवळ जे काही जिल्हे आहेत त्याची पोस्टिंग तुम्हाला भेटू शकते. तरी तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाहायला पाहिजे की तुम्हाला कुठे बेनिफिशियल पडेल. तुम्हाला जिथे जवळपास होईल तिथे तुम्ही फॉर्म भरा. आणि जर तुम्हाला काही हरकत नाही, दूर कुठे पोस्टिंग झाल्यानं, तर तुमच्या मनावर तुम्ही कुठेही भरू शकता. तरी ज्यांचा चांगला अभ्यास आहे ते कुठेही भरू शकता. तुम्ही कुठेही तुमचे पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता. तर हे झालं तुमचे जिल्ह्याबाबत आणि अर्ज भरण्याबाबत. आणि अर्ज करण्याची जी लास्ट डेट आहे ती 31 डिसेंबरपर्यंत आहे, हे पण तुमच्या लक्षात राहू द्या. आणि आता पुढचा प्रश्न म्हणजे या परीक्षा होतील कधी, म्हणजे कधी पार पाडल्या जातील. तर आता ग्रामसेवकच्या ते सगळ्या ZP परीक्षासुद्धा राहिलेल्या आहेत, तर त्यासुद्धा झालेल्या, त्याचेसुद्धा हॉल तिकीट अजून आलेले नाही आहेत. तर ही जी परीक्षा आहे ती पुढच्या जानेवारी महिन्यात किंवा मग त्यापुढे बघलं तर फेब्रुवारीपर्यंत होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला अभ्यासासाठी पूर्ण 1 महिना आहे. आणि ज्यांनी तलाठी भरतीचा छान अभ्यास केलेला होता तर अभ्यासक्रम हा सेमच राहणार आहे यासुद्धा परीक्षेला, तर त्यांना सोपा जाईल हा पेपर. तरी आपण आता याचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, हे सर्व गोष्टी पण आता पाहून घेऊया. तर निगेटिव्ह मार्किंगचं सांगायचं झालं तर या परीक्षेला कोणतीही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आहे. जसा तलाठी भरतीचा पेपर झाला होता तसाच हा सुद्धा पेपर असणार आहे. फक्त तलाठीचा पेपर हा TCSने घेतला होता आणि हा पेपर IBPS घेत आहेत. तरी आपण आता स्क्रीनवर इथे पूर्ण याचा सिलेबस आणि सब्जेक्ट्स एकदा पाहून घेऊया. अगदी सेम पॅटर्न आहे जसा तलाठीचा होता तसाच. तेच 4 विषय: मराठी 25 मार्क, इंग्रजी 25 मार्क, सामान्य ज्ञान 25 मार्क आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित दोन्हीचे मिळून 25 मार्क. जसा तलाठीचा पॅटर्न होता सेम तसाच पॅटर्न आहे. प्रत्येकी 2 मार्क असणार आहेत क्वेश्चनला आणि एकूण परीक्षा ही 200 मार्काची होणार आहे आणि 2 तासाची. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत.
सो तुम्हाला समजलं असेल की अगदी सेम पॅटर्न आहे, काहीच फरक नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त जी कंपनी आहे एक्झाम घेणारी ती IBPS आहे, TCS नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि जे गुण आहेत तुमचे ते कमीत कमी तुम्हाला 45% पर्यंत तुम्हाला घ्यावे लागतील. कारण तुम्हाला जर या पदासाठी क्वालिफाईड व्हायचं असेल तर कमीत कमी 45% तुम्हाला मार्क्स घेणं याच्यामध्ये गरजेचं आहे. ज्यांना मार्क्स असतील 45% जास्त, तर त्यांचंच नाव यामध्ये कट ऑफ लिस्टमध्ये येणार आहे. मराठीचा जो विषय आहे त्यामध्ये तलाठीच्या वेळेस काही स्पेसिफिक टॉपिकवरच भर दिली होती, परंतु अभ्यास करताना बरेचसे टॉपिक्स होते. तर यावेळेस देखील त्याच स्पेसिफिक टॉपिकवर असेल क्वेश्चन्स असं काही नाही. तर दुसरे देखील आपण व्याकरणामध्ये शब्दरचना आणि म्हणी, वाक्प्रचार हे सर्वच पाठ करून जायचं आहे. जे काही आहे ग्रामरमध्ये ते सर्व. आपल्याला सर्वसामान्य शब्दसंग्रहावर देखील प्रश्न असू शकतात आणि उतार्यावर देखील आपल्याला प्रश्न असू शकतात जे तलाठीमध्ये आलेले नव्हते. पण यावेळेस मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये उतार्यावरील प्रश्नसुद्धा असू शकतात. तर ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. इंग्लिशचे देखील तेच टॉपिक असणार आहेत सर्व, ग्रामर आणि पूर्ण पॅसेजवर असणार आहेत क्वेश्चन. आणि बाकी जनरल नॉलेज पाहिलं तर त्याच्यामध्ये तेच चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयाचे प्रश्न असणार आहेत. आणि बुद्धिमत्ता चाचणी जी आहे त्यासमोर सिलेबसमध्ये असं दिलेले आहे की उमेदवार किती लवकर आणि किती अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी काही प्रश्न असणार आहेत बुद्धिमत्ता चाचणीचे. आणि गणित विषय पाहिलं तर फार सोप्या पद्धतीनं तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत, परंतु प्रश्न अवघड असू शकतात. तर त्यामध्ये पूर्ण बेरीज, वजाबाकी, पूर्णांक, अपूर्णांक या विषयाचे प्रश्न असणार आहेत. टक्केवारीवर देखील प्रश्न असू शकतात. आणि जर तुम्हाला याचा अजून चांगला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही मागच्या वेळेस जे क्वेश्चन पेपर्स असतात ते देखील पाहू शकता, त्यानुसार तुम्हाला समजून जाईल. तर तुम्हाला आता पूर्णपणे अभ्यासक्रम आणि जिल्हा निवड याबद्दल सांगितलेलं आहे. तर ही सर्व माहिती तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे आणि लवकरात लवकर हा फॉर्म भरा, तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल. आणि याविषयी देखील तुम्हाला दुसरे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला जर हे नवीन अपडेटबद्दल व्हिडिओ आवडत असतील तर ते देखील सांगू शकता कमेंट करून. तर असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो गुड बाय अँड टेक केअर.